बहुजन नायिका डॉक्टर सौ द्रौपदी जयवंत पिसाळ मावशी यांना सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटचा संविधानिक राष्ट्रीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 2024 प्रदान। भारतीय पारंपरिक संस्कृतीत वाढलेल्या आपले लोकशाहीचे संघर्षमय जीवन जगण्यासाठी महाराष्ट्रातील ऐतिहासिक मिरज नगरीत रेल्वे जंक्शन जवळील झोपडपट्टीत वास्तव्यास येऊन वर्ण व्यवस्थेच्या उतरंडीवरचे जाती व्यवस्थेचे चटके सोसत अन्यायाविरुद्ध बंड करणाऱ्या मातंग कुटुंबियांमध्ये दिनांक 1 जानेवारी रोजी जन्मास आलेल्या लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असणाऱ्या डॉक्टर सौ द्रौपदी जयवंत पिसाळ यांना प्रथमतः आयुष्य जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला। आपल्यावर ओढावलेल्या कौटुंबिक समस्येतून सावरत न डगमगता आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्यावर एकाकी खंबीर राहिल्या। आपल्यासारखे दुःख इतर महिलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी अनाथ व दुर्लभ महिलांना न्याय देण्यासाठी आपण समाजाचं देणं लागतो। आपल्याबरोबर समाजाचेही हित जोपासलं पाहिजे या संकल्पनेतून कुटुंब, समाज व ग्रामीण शहरातील महिलांच्या न्याय हक्कासाठी त्या पुढे सरसावल्या आणि न्याय देण्यात यशस्वी ठरल्या। मिरज रेल्वे स्थानकावर हरवलेली, टाकलेली, पळून आलेली लहान मुलांची माता बनत अनेक मुलांना घरपण दिलं। कौटुंबिक संघर्ष सोसित समाजातला संघर्षही त्यांनी सोसला। जिद्द, विश्वास व चिकाटीच्या जोरावर त्यांनी ओम नमः शिवाय सामाजिक संस्थेची स्थापना करून संस्थेमार्फत मिरज रेल्वे जंक्शनवर चुकलेल्या, पळून आलेल्या, टाकून दिलेल्या अनाथ, निराधार, निराश्रित बालकांची माता बनल्या। त्यातील काही मुलांना बालकल्याण समितीमार्फत बालगृहात तर काही मुलांना शालेय सामाजिक संस्थांच्या निवारा केंद्रात दाखल करून मुलांना सक्षम केलं। मुलांना प्रशिक्षण देऊन बचत गट, महिलांना प्रशिक्षण देऊन बचत गट स्थापन केले। काही महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला। आज शासनामार्फत त्यांना रेशनिंग दुकान मंजूर असून अत्यंत चोखंदळपणे त्या स्वतः त्यामध्ये राबत असतात। आपले परखड विचार, समजून घेणारा स्वभाव आणि लोकहितासाठी धावून जाण्याच्या वृत्तीमुळे अनेक राजकीय पक्ष त्यांना महिला आघाडीचे उच्च पद देण्यास इच्छुक आहेत। पण सामाजिक आवड असणाऱ्या डॉक्टर द्रौपदी मावशी आपले सामाजिक अस्तित्व अबाधित ठेवून राजकीय पदापासून अलिप्त राहिल्या। मिरज नगरीत लोकप्रिय असणाऱ्या डॉक्टर द्रौपदी मावशी यांना अनेक सामाजिक व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केलं। महापूर, कोरोना काळात भरीव कामगिरी करणाऱ्या, समाजहितासाठी प्रसंगी पोलीस, जिल्हा अधिकारी, न्याय व्यवस्थेवर महिला मोर्चा काढून समाजाला न्याय देण्यासाठी धडपडणाऱ्या द्रौपदा मावशी मिरज रेल्वे लाईन झोपडपट्टीत जनमानसात प्रसिद्ध आहेत। कुटुंब, समाजसेवेबरोबरच आपल्या मुलांना संस्कारी करणाऱ्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या, सोशिक पण स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या डॉक्टर सौ द्रौपदी जयवंत पिसाळ मावशी यांच्या कार्याची दखल इंटरनॅशनल युनिस एज्युकेशन काउन्सिल ऑफ फ्रान्स युनिव्हर्सिटीने घेतली आणि डॉक्टर ऑफ सोशल वर्क ही मानद डॉक्टरेट पदवी द फ्लोरा ग्रँड रिसॉर्ट वास्को गोवा येथे प्रदान करण्यात आली। त्यांच्या या अथांग समाजकार्याची दखल भारतीय संविधानिक राष्ट्रीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 2024 साठी माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा तथा हिरकणी न्यूज सांगली जिल्हा संपादक डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर, सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर, इंटरनॅशनल यूसी एज्युकेशन काउन्सिल, हिरकणी न्यूज, मूकनायक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश वायकर, संचालिका तथा संपादक भांडाफोड न्यूज डॉक्टर मीनाक्षी वायकर यांनी घेतली व त्यांना सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे रविवार दिनांक 25/2/2024 रोजी सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटच्या 17व्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून कार्यक्रमाचे अध्यक्ष, नाट्य दिग्दर्शक, माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे, भारतातील पहिली किन्नर सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे, महामंडलेश्वर किन्नर आखाड्याचे प्रमुख डॉक्टर दीपा राजमाने, गुरुवर्य उमेश पप्पा टांगुदे,
माननीय धनाजी यमकर, उपाध्यक्ष मराठी चित्रपट महामंडळ, डॉक्टर प्राध्यापक संतोष कदम सर यांच्या शुभ हस्ते रणरागिनी आयुष्यमानिनी डॉक्टर सौ द्रौपदी जयवंत पिसाळ मावशी यांना भारतीय संविधानिक राष्ट्रीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 2024 सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। त्यांच्या या राष्ट्रीय पुरस्कार सन्मानामुळे बहुजन समाजात चैतन्य निर्माण झालं असून सर्व समाज स्तरातून अभिनंदन केलं जात आहे। हिरकणी न्यूज करिता संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर, मिरज।